वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण अजून काही स्लीव्जवरच्या डिझाईन बघणार आहोत, ज्या एकदम सोप्या आहेत, दिसायला खूप छान दिसतात। फक्त स्लीव्जवरची तुम्ही याची एक एक लाईन जरी काढली तरी दिसायला खूप सुंदर दिसतात। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथे मी अशी एक लाईन मारून घेतलेली आहे आणि साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं आणि यामध्ये एक मोठावाला शुगर बीट टाकायचा आणि बरोबर त्या लाईनच्या तिथे स्टिच करायचं। यानंतर या इथून मी पुन्हा सुईला वरती काढलं आणि यामध्ये 6 कलरवाले शुगर बीट टाकलेले आहेत। आता त्या 6 पैकी 3 या साईडला करायचे आणि 3 या साईडला करायचे। या इथून पुन्हा सुईला खाली टाकायचं आणि यानंतर याच्या इथे एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं। हा हातातला दोरा मग सोडून द्यायचा। हे या पद्धतीने अजून एकदा दाखवते। आता हा जो दोरावरती आलेला आहे यामध्ये एक शुगर बीट टाकायचा, यानंतर याच्या इथे स्टिच करून घ्यायचं। यानंतर या इथून सुईला वरती काढायचं, या इथून सुईला वरती काढल्याच्या नंतर यामध्ये मी एकदाच 6 शुगर बीट टाकून घेतलेले आहेत, पण मी 3 या साईडला ठेवणार आहे आणि 3 या साईडला ठेवणार आहे। त्यामुळे हा दोरा या इथेच धरायचा, यानंतर याच्या इथे स्टिच करायचं खाली। हातातला दोरा तोपर्यंत सोडायचा नाही। आले या साईडला 3 आणि या साईडला 3। यानंतर याच्या इथून एकदा सुई वरती काढायची, म्हणजे सुई वरती काढली की आपोआप इथे लॉक बसल्यासारखं होतं। आता यानंतर आपण हा दुसरा प्रकार बघू। आता यामध्ये मी पहिल्यांदा या पद्धतीचा असा आकार काढून घेतलेला आहे। याला पूर्ण पहिल्यांदा शुगर बीटने आउटलाइन करून घेऊ। तर या पद्धतीने पहिल्यांदा आपण छानशी शुगर बीटने आउटलाइन करून घेतलेली आहे। आता यानंतर सिल्क थ्रेड घेतलेला आहे 4 पदरी आणि सुई घेतलेली आहे। आता यामध्ये एकदम सिंपल आहे, छोटे छोटे फ्रेंच नॉट टाकायचे फक्त।
आता यामधला आपण तिसरा प्रकार बघणार आहोत। यासाठी मी पहिल्यांदा या इथे लीफ काढून घेतलेले आहेत, लीफचे आकार, आणि यामध्ये सेंटरमध्ये एक रेष ओढून घेतलेली आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा हाफ लीफ स्टिचिंग करणार आहोत आपण। तर यामध्ये या इथून निडलला खाली टाकायचं, खालचा दोरावरती घ्यायचा। यासाठी मी ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड वापरलेला आहे। यानंतर इथे लॉक करायचं। पुन्हा या साईडला पुन्हा इथे लॉक करायचं। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की या साईडला लॉक करताना बरोबर या इथेच लॉक करायचं, जे आपण मार्क केलेला आहे त्या मार्कवरतीच। छान हळूवारपणेच करायचं, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते। जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत करताना हळूवारपणेच करायचं। आता यानंतर मी साधा सिंपल सुई आणि दोरा घेणार आहे आणि यानंतर शुगर बीटने आता आपण इथे स्टिच करणार आहोत। हाफ हाफ स्टिच करायचं इथे पण। या इथे स्टिच केलं, पुन्हा इथून सुईवरती काढली, यामध्ये पुन्हा 3 शुगर बीट टाकले आणि या इथेच पुन्हा स्टिच केलं। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। जर तुम्हाला यामध्ये अडचण काही आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।